बेळगावमध्ये 26 डिसेंबर 1924 साली काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं आणि ह्या काँग्रेसच्या अधिवेशनाला एकंदरच आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच विषयी जाणून घेण्यासाठी याच्या स्मृतीनं उजाळा देण्यासाठी आता आम्ही पोहोचलो आहोत फ्रीडम फायटर विठ्ठलराव याळगी सरांच्या इथं. सर, तरुण भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सर, एकंदरच काय सांगाल या अधिवेशनासंदर्भात? हे कसं अधिवेशन भरलं होतं? इथं बेळगावात अधिवेशन भरवावं काँग्रेसचं, ही कल्पना माझ्या काकाकडून आली. गोविंदराव याळगी आणि गंगाधरराव देशपांडे हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते आणि बहुतेक ठिकाणी ते उपस्थित राहायचे काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये. मग गोविंदरावांनी विचार केला की इतर ठिकाणी भरतात, बेळगावात एक भरवावं, काय बिघडलं त्याच्यात. म्हणून त्या दृष्टीनं दोघांनी प्रयत्न सुरू केले, गंगाधरराव देशपांडे आणि गोविंदरावांनी. मग काकीनाडा काँग्रेस 1923 साली भरली. शौकत अली त्याचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेला गंगाधरराव देशपांडेंनी मांडलं की पुढचं 1924चं अधिवेशन जे भरवायचं आहे ते बेळगावात भरवावं. परंतु एक दुर्दैवाची गोष्ट अशी झाली की गोविंदरावांचं निधन 1923 साली झालं. गोविंदराव हयात नव्हते त्यावेळेला. तरी पण त्यांच्या स्मरणार्थ इथं बेळगावला काय भरवायला हरकत नाही. त्या दृष्टीने गंगाधरराव देशपांडे, पुंडलिकजी कातगडे, बाबासाहेब चव्हाण या लोकांनी सगळे प्रयत्न केले. एकंदरच या अधिवेशनासाठी कुठून कुठून लोक बेळगावात तेव्हा त्या साली आले होते? भारतातून सगळीकडून आले होते. जवळजवळ 5,000 समुदाय जमला होता. 5,000 लोक होते तिथं. आणि ती जागा होती खरं वॅक्सिन डेपो मैदान, सेकंड रेल्वे गेट जवळ जे मैदान आहे इकडच्या बाजूला, त्या मैदानावरती मोठा तंबू घातला होता. तो तंबूसुद्धा काकीनाडाला जे काँग्रेस झाली त्या काँग्रेसचाच तंबू इथं आणला होता आणि त्याचे कारागीर वगैरे बरोबर आलेले होते. त्यांनी तंबू उभा केला. हे अधिवेशन साधारण कुठल्या भाषेत झालं होतं? हिंदीमध्ये होतं. हिंदीमध्ये होतं. त्यावेळेला सुरुवात गंगूबाई हनगलनी कन्नडमध्ये काहीतरी म्हटलं ते गाणं आणि दिगंबर पळुसकरनी वंदे मातरम म्हटलेलं आहे त्यावेळेला पूर्ण गाणं. आणि गांधीजी हिंदीमध्ये बोलत होते. नक्कीच. याला जोडून अजून एक प्रश्न आहे, या अधिवेशनासाठी गांधीजींच्या सोबत कोणकोणते अजून राष्ट्रीय नेते होते? विठ्ठलभाई पटेल होते, वल्लभभाई पटेल होते, बाळासाहेब खेर होते, मानेंद्र रॉय होते, लाला लजपतराय होते, नंतर भगतसिंगचे वडील भगतसिंग सुद्धा बरोबर होते. भगतसिंग त्यावेळेला पत्रकार होते. हां, ते सुद्धा वडिलांच्या बरोबर आले होते बेळगावला. भगतसिंग त्यांची राहण्याची वगैरे कशी काय सोय करण्यात आली होती तेव्हा? राहण्याची ठिकठिकाणी सोय करण्यात आली लोकांची. काही लोकांच्या घरातच व्यवस्था होती. आमचं याळगींचं घर होतं ठळकोडीला, रॉय रोडला, तिथं काही लोक राहिले होते. काही लोक डॉक्टर मोती गिंडे, तिथं नेहरूंची व्यवस्था केली होती. नंतर महात्मा गांधींची हे तंबूच बांधला होता तिथं मैदानावरती. तो तंबू बांधला होता, इतका सुंदर होता आणि त्याची सगळी सजावट केली बेळगावचे खेमाजीराव गोडसे याने. आणि फर्निचर सगळं सप्लाय केलं गजाननराव देशपांडे याने. जे गांधीजींचं टेंट जो होता, तंबू जो होता, तो इतका सुंदर होता. त्याला लाईटिंगचं व्यवस्था माझे काका जीवनराव याळगी यांनी मुंबईहून एक जनरेटर आणला. जनरेटरवरती त्यांच्यापुरतं ते इलेक्ट्रिसिटीची लाईट, बाकीच्या लोकांना रॉकेलचे दिवे दिले होते. पण हे ठरलं कसं काय अधिवेशन घ्यायचं? हे कसं ठरलं अधिवेशन घ्यायचं? हे सांगितलं ना, प्रयत्न सुरूच होते गंगाधररावांचे. बेळगावला भरूया. गोविंदरावांची सुद्धा इच्छा होती की अधिवेशन बेळगावला भरवावं म्हणून. त्यात थोडं मतभेद होते. काही हुबळीचे लोक आले आणि म्हणाले
पुढं बघता येईल, या खेपेला हुबळीला भरूया म्हणून त्यांच्यात थोडेसे मतभेद झाले. परंतु गंगाधरराव देशपांडे वकील असल्यामुळे त्यांनी हा प्रश्न अगदी शिताफाने सोडवला. नक्कीच. मग शेवटी बेळगावलाच करायचं ठरलं. टिळकवाडीमध्ये जी काँग्रेस विहीर आहे होय. त्याबद्दल काय सांगू शकाल? काय त्याचं महत्व काय? जे प्रतिनिधी येणार होते की नाही भारतातून, मग त्यांची पिण्याची व्यवस्था, पाणी पिण्याची व्यवस्था, आंघोळीची व्यवस्था ही करायला पाहिजे. हो. मग त्यासाठी प्रत्येकाच्या घरी विहिरी होत्या, पण प्रत्येकाच्या घरात जाऊन पाणी आणणं शक्य नव्हतं. म्हणून आपण विहीरच खणावी इथे, असं या कमिटीने ठरवलं, गंगाराव देशपांडेच्या कमिटीने. गंगाराव देशपांडे स्वागताध्यक्ष होते त्या अधिवेशनाचे. आणि विहीर खणायला सुरुवात झाली. थोडंसं पाणी लागलं, तेवढ्यात मिलिटरीचे लोक त्यांना ऑब्जेक्शन घेतलं, आमची तिकडे एक विहीर आहे आणि त्या विहिरीचं पाणी आमचं आटेल हे इथं आलं तर. मग शेवटी इंजिनियरला मुंबईहून बोलावलं कुठल्या तरी. मग इंजिनियरने सगळं बघितलं आणि त्या विहिरीचा आणि ह्या विहिरीचा काही संबंध नाही म्हणून सांगितलं त्याने. म्हणून मग विहिरीला म्हणजे विहीर खणायला सुरुवात झाली. आणि त्याची देखरेख, त्याचं नेतृत्व विहीर खणण्याचं माझे वडील कृष्णराव यांनी स्वीकारले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ती विहीर खणली गेली. आणि ती विहीर इतकी सुंदर होती, चौकोनी विहीर होती, 60 फूट खोल, 40 बाय 60 असा तो हे कटडा होता. परत आत फरशी होती, म्हणजे पोहताना दम लागला तर आपण बसू शकतो या दृष्टीने व्यवस्था होती. आणि तळापासून अगदी वरपर्यंत पायऱ्या होत्या एका साईडला. त्यात आम्ही रात्रंदिवस आम्ही पोहत होतो परवापर्यंत. त्या काळी ब्रिटिशकालीन राज्य होतं, त्यांचं याकडे, या अधिवेशनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? मला वाटतं दृष्टिकोन चांगला होता. कारण रेल्वेने सुद्धा हे पाणी साठवायचं कसं, आता मोठ्या मोठ्या टँक्स पाहिजेत ना. तर MSM रेल्वे त्यावेळची, त्या रेल्वेने मोठ्या मोठ्या टाका देतो म्हणून सांगितलं आणि दिल्या. आता बाजूला विहिरीच्या बाजूला जी टेकडी आहे ना, ती खूप उंच होती, म्हणजे खणलेली माती तिथं होती, त्यामुळे ती टेकडी झाली होती. त्या टेकडीवरती 2 मोठे मोठे टँक MSM रेल्वेने दिले होते. आणि MSM रेल्वेनेच ती व्यवस्था केली. फ्लॅग स्टेशन तिथं उभं केलं होतं सेकंड रेल्वे गेटच्यावर. म्हणजे त्यांचं सहकार्य त्यांना त्यावेळेला मला मिळालं होतं त्यावेळेला. तर MSM रेल्वेचा अर्थ काय? मद्रास सदर्न मराठा रेल्वे. आता ते साऊथ सेंट्रल झाली आहे, त्यावेळेला मद्रास सदर्न मराठा रेल्वे. त्यात आणखी ह्या रेल्वेमध्ये एक सांगायची गोष्ट म्हणजे, डब्यामध्ये 55 लोकांनी बसावा, 20 लोकांनी बसावा असं लिहिलेलं असतं की नाही. तर त्यावेळेस फक्त मराठीत आणि तामिळमध्ये होतं प्रत्येक डब्यामध्ये. हे आपल्याला कसं वाटलं एकंदरचा हा जो किस्सा सांगितला? फारच चांगलं वाटलं. अरे, पुण्याहून बेंगलोरला जाणाऱ्या गाड्यामध्ये फक्त मराठी आणि तामिळ आहे. आम्हाला खूप बरं वाटलं. कानडीचा अंश नव्हता त्याच्यात. नव्हता. तेव्हा ही मराठी आपली टिकून होती. हो, टिकून होती. पुष्कळ कानडी असं नव्हतीच भाषा तिथे. घरगुती लोक काही बोलत होतात. त्यावेळेचे सुद्धा कानडी बोलणारे लोक मराठी पेपर वाचत होते, त्यांना लिहिता येत नव्हतं कन्नड. रेकॉर्ड. तेव्हा गांधीजी इथे आल्यानंतर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता लोकांचा? काय म्हणाले तेव्हा? त्यांना खूप बरं वाटलं की एवढ्या छोट्याशा गावामध्ये इतके लोक येत आहेत आणि इथं अधिवेशन भरलं. त्यांनी लोकांचं कौतुक केलं, विशेषतः गंगाधरराव देशपांडेंचं कौतुक केलं. ज्या वेळेला अधिवेशनाला सुरुवात झाली ना, तेव्हा गांधीजींनी सांगितलं लोकांना, कोणीही बोलायचं नाही, शांत रहा. मी आता, म्हणजे हिंदीमध्ये होतं ते, मी आता गोविंदराव गाडगे यांना श्रद्धांजली वाहणार आहे. मग 5 मिनिटं ती श्रद्धांजली वाहणं झालं. नंतर मग कार्यक्रमाला सुरुवात झाली. मग ते वंदे मातरम झालं, गंगूबाई हानगलचं गाणं झालं आणि अधिवेशनाला सुरुवात झाली. तेव्हा सर्वांना श्रीखंडपुरीचं जेवणही काय करण्यात रोज श्रीखंडपुरीचं श्रीखंडपुरीचं जेवण
चक्का मिरजेहून रोज यायचा रेल्वेनं. आणि इथल्या बायासुद्धा भाजी चिरणाऱ्या हे चिरणाऱ्या अगदी व्यवस्थित काम करायचे. रोज श्रीखंडपुरीचं जेवण प्रतिनिधींना इतकं आवडलं हे जेवण, महाराष्ट्रीयन जेवण, त्यांनी आजपर्यंत कधी चाखलेलं नव्हतं असं ते म्हणत होते त्यावेळेला. सर्वांचा उत्साह बघण्यासारखा होता तेव्हा. हो, बघण्यासारखा उत्साह फारच चांगला होता. 3 दिवस उत्साह होता. कधी कोणाला कंटाळा आला नाही, काही नाही. लवकर संपला असं वाटत होतं लोकांना. 3 दिवस म्हणजे आणखीन थोडं भरायला पाहिजे होतं असं वाटत होतं लोकांना. मग त्या काळी बेळगावकरांचं काय योगदान होतं या अधिवेशनामध्ये? बेळगावकरांनी खूप मदत केली. काही वेळेला पैशाची मदत केली. काँग्रेस विरोधांना पैसे लागत होते, काही लोकांनी मदत केलेली आहे तिथे. हे डॉक्टर गिंडेंनी वगैरे मदत केली होती. काही लोक असे देणगीदार होते. डॉक्टर हिरेकर म्हणून होते. एकंदरच या अधिवेशनाचं फलित काय निघालं तेव्हा? अधिवेशनाचा फलित आता चांगलंच निघालं. अर्थात मला हे माहिती नाही काय काय प्रस्ताव मांडले गेले त्याची काय मला कल्पना नाही आहे. मला सांगितलं होतं वडिलांनी काय काय ठराव पास झालेत ते आता माझ्या लक्षात नाही आहेत. पण सगळं व्यवस्थित झालं. काही वाद नाही, विवाद नाही, काही नाही. अशा तऱ्हेनं ते अधिवेशन पार पडलं. त्या अधिवेशनानंतर एक वेगळी दिशा काँग्रेसला मिळाली. नक्कीच. त्यामुळे लोकांमध्ये काँग्रेसबद्दल आदर निर्माण झाला. म्हणून 1930 सालापासून जी चळवळ सुरू होती त्यात लोक भाग घ्यायला लागले. चरख्यावरती सूत काढायला लागले. मी आणि माझे बंधू, नंतर आरवडे कॉलेजचे प्रिन्सिपल होते अरविंद यागी, ह्या दोघांनी आणि माझे काका रोज आम्ही सूत काढत असे. जवळजवळ 2 पायजमा आणि 2 शर्टाचं सूत काढायचं, हुदलीला ते द्यायचं विणायला. असं आम्ही ते रोज करत होतो. खूप मजा वाटायची सूत काढायला. तुम्हाला वडिलांनी हे सगळं सांगितल्यानंतर आता कसं वाटतं? आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत त्या ह्याला. तुम्ही काय सांगाल, तुमची प्रतिक्रिया? मग काय, ते लोक खरं मग हयात असायला पाहिजे होते असं वाटतं. त्यांची उणीव खूप भासते या वेळेला. ते असते तर आणखीन काही जास्ती, माझ्यापेक्षा जास्ती त्यांनी सांगितलं असतं. गोष्ट खरी. त्या अधिवेशनानंतर गांधीजींनी एक वेगळी दिशा दिली देशाला त्या अधिवेशनाच्या सगळ्या चालनातून. त्यांनी म्हणजे त्यांचं म्हणणं असं की ग्रामीण भागात जातो मी. ग्रामीण भागात जाऊन तिथे तुम्ही प्रचार करा. त्या लोकांची उन्नती झाली तरच देशाची उन्नती होणार आहे असं ते म्हणाले होते. तेव्हा ब्रिटिशकालीन राज्य कसं होतं? ब्रिटिशकालीन राज्य कसं होतं एकंदर? ब्रिटिशकालीन राज्य म्हणजे असं आहे, मारहाण भरपूर करायची. ते स्वातंत्र्य सैनिकांना पकडायचे. आम्ही प्रभात फेरी वगैरे काढत होतो. हातात तिरंगा झेंडा घेऊन आम्ही टिळकवाडीच्या फर्स्ट रेल्वे गेटवरतून जायचो. तर पोलीस यायचे, तिरंगा झेंडा पायाखाली तुडवायचे, दुसरा आम्ही खिशात काढायचा, परत लावायचा. अशा याच्यात मारहाण केली गेली. आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे काँग्रेस रोड जो आहे, पूर्वी त्याला इंग्रजांचं नाव होतं ब्रेबॉर्न रोड म्हणून. तर ब्रेबॉर्न रोड नाव ठेवू नये यासाठी दोघांनी सत्याग्रह केला. काळे झेंडे दाखवले. त्यात जीवनराव याळगी आणि बाबूराव ठाकूर होते. पहिल्या रेल्वे गेटजवळ त्यांनी सत्याग्रह केला. त्यांना मारत मारत पोलीस स्टेशन, टिळकवाडीचं पोलीस स्टेशन होतं एक त्या खानापूर रोडला, मारत मारणारे रक्तबंबाळ झाले ते दोघंही. बाबूराव ठाकूरांचं योगदान खूप मोठं होतं. खूप मोठं होतं बाबूराव ठाकूरांचं. आणि दोघेही मित्र होते. माझे वडील मित्रच होते. अगदी शेवटपर्यंत आमच्या घरी यायचे बाबूराव ठाकूर. मला एक अशी माहिती मिळाली की हे अधिवेशन जर सक्सेस नाही झालं तर याची सगळी जबाबदारी तुमच्या कुटुंबियावर होती. जबाबदारी नाही झाली तर म्हणजे नुकसान भरपाई भरून काढावी असं काही होतं? होतं तसं होतं. काही होऊ दे, समजा नुकसान झालं तर आपण करूया. कारण सराफी दुकान होतं, पैसा भरपूर होता, म्हणजे कशाची ददाद नव्हती त्याच्यामध्ये. आणि
समजा नुकसान झालं तर आपण भरून काढू, ओके. असं याळगी कुटुंबाने ठरवलं. आणि याळगी कुटुंबांचं असं आहे, राष्ट्रीय शाळा सुद्धा आमच्या घरात भरत होते. राष्ट्रीय शाळा त्यावेळेला त्याकडे गांधीजी बेळगावात कुठे कुठे थांबले होते काय? जास्त ठिकाणी थांबले नाहीत ते. म्हणजे 24 साली ते अधिवेशन झाल्यानंतर ते मग नंतर निघून गेले. पण नंतर 6 वेळा आले होते ते. त्यावेळेला बंडोपंत कुलकर्णी मंगळवार पेठेत, आता बंगला आहे त्यांचा, तिथं थांबले होते. आणखीन 3-4 मला वाटते डॉक्टर गिंडेंच्या घरी, याळगींच्या घरी आले ते त्यावेळेला. पण आता एक अभिमानाची गोष्ट आहे, याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि याचे साक्षीदार आता तुम्ही आहात. होय. आज मंत्री के.एस. पाटील टुरिझमचे मंत्री घरी आले आणि आज निमंत्रण देऊन गेलेत की 27 तारखेला वीर सुवर्ण सौधमध्ये कार्यक्रम आहे आणि तिथं तुम्ही तुमच्या फॅमिलीने आलं पाहिजे. मला एकट्याला नाही बोलवलं, तुमची सबंध फॅमिली आली पाहिजे तिथं. बरं म्हटलं, आम्ही येतो. ह्या अधिवेशनाचा मूळ उद्देश काय होता बेळगावात घेण्याचा? कधी पूर्वी 1924 साली अधिवेशनात म्हणजे काँग्रेस पक्ष हा फार मोठा होताच आणि जिकडे तिकडे म्हणजे स्वातंत्र्य मिळवावं या दृष्टीने ती फॉर्म झाली ती 1885 साली. एक ब्रिटिशांना कसं हाकलून देता येईल, त्या कसे कसे प्रयत्न करावेत त्यांच्यासाठी, अर्थात अहिंसेच्या मार्गानं, त्याच्यासाठी ही काँग्रेस स्थापन झाली होती 1885. ते ह्यूम ते अध्यक्ष होते त्यावेळेला पहिले इंग्रजांचे. त्यांनी तो पायंडा पाडला होता आणि त्यातून प्रचार करायचा की हे इंग्रजांचं राज्य जावं, इंग्रजांचं राज्य जावं. किस्सा सांगा सर. हां, ठळकवाडी म्हणजे आताची टिळकवाडी इथे मंगळवार पेठेमध्ये गांधीजी उतरले होते बंडोपंत कुलकर्णी कॉन्ट्रॅक्टर यांच्या घरी. आणि खूप लोक तिथे भेटायला आले होते. अगदी गर्दी 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 होती, प्रचंड गर्दी. त्यात माझे वडील त्यांना भेटायला म्हणून गेले होते आणि त्यांच्यावर मला घेऊन गेले होते. मी त्यावेळेला 8 वर्षाचा होतो. माडी चढून गेल्यानंतर उभे राहिलो आम्ही, लोक भेटतच होते. तेवढ्यात गांधींचं लक्ष लहान मुलाकडे गेलं. अरे अरे म्हणून बोलावलं त्यांनी मला. गेलो त्यांच्याकडे, त्यांनी मांडीवर बसून घेतलं मला आणि तुम्हारा नाम क्या वगैरे विचारलं. म्हटलं विठ्ठल. मुझे एक विठ्ठल मालूम आहे म्हणाली, पंढरपूर का. तेवढंच बोलणं झालं आणि त्यांनी मला मुसंबा का संत्र दिलं आणि आम्ही परत निघून आलो. मग वडील त्यांच्यावर थोडंसं बोलले होते. सर आता काय वाटतं, तो जो क्षण सांगितला हां, आता तुम्हाला काय वाटलं? ती आठवण मला अगदी हृदयात इतकी कोरलेली आहे की ती कधीही विसरणं शक्य नाही. काँग्रेसचं तर अधिवेशन सर झालं, पण त्यानंतर 1947 नंतर जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी बेळगावमध्ये कसं वातावरण होतं? हा, खूप खूप उत्साहाचं वातावरण होतं. सबंध बेळगाव त्या कमिशनर ऑफिसकडे लोटलं होतं. कारण युनियन जॅब खाली उतरवायचा होता आणि तिरंगा झेंडा वरती चढवायचा होता. तर त्यावेळेला आम्ही सगळे तिथे गेलो होतो. सबंध शहरच लोटलं होतं. इतका उत्साह होता की सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते, आमच्याही येत होते की ज्याच्यासाठी आपण लढलो, हे केलं, तो आज दिवस बघायला मिळाला. खूप खूप बरं वाटलं त्यावेळेला. आपण तुमची भावना समजून घेतली. मग यालाच आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत होय. आणि यानंतर आज अधिवेशन आहे आणि तुम्ही जाणार आहे. आता ह्या क्षणी काय वाटतं? काय नाही, बरं वाटतंय. आता मला तिथं बोलावलेल्या अधिवेशनामध्ये आजच्या 27 तारखेला 27 डिसेंबरला स्वतः मंत्री येऊन मला निमंत्रण देऊन गेलेत. जायचं आहे आणि खूप बरं वाटते ना. म्हणजे पूर्वी परत 100 वर्षापूर्वीची आठवण येत राहणार आहे की काय काय झालं, वडिलांनी काय काय सांगितलं, कसं कसं होतं, कोण कोण लोक आले होते, यांची प्रत्येक क्षणाक्षणाला मला आठवण येत राहणार आहे तिथं. म्हणून एक
माझ्या मनामध्ये सुद्धा इतकी प्रेरणा आता उत्पन्न झाली, स्फूर्ती निर्माण झाली. आता मी काही करू शकत नाही, मला खूप करावंसं वाटते, पण तो प्रकृती साथ देत नाही आहे. तर आता तरुणांनीच आता याच्या पुढे पडावं आणि आपला देश वैभवाच्या शिखरावर कसा जाईल याच्यासाठी प्रयत्न करावेत, एवढंच यावेळी मला सांगावंसं वाटतं. नक्कीच. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला तुमचा वेळातला वेळ काढून जो आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद. तर हे होते विठ्ठल याळगी सर. तुम्ही वेळ काढून आला. नक्की सर, थँक्यू. तर सरांनी आम्हाला जो वेळ दिला, खरं तर या सगळ्या उझाळा ज्या काही जुन्या गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टींना आता याळगी सरांनी उजाळा दिलाय. आपण तुर्तास इथेच थांबतोय. कॅमेरा पर्सन निलेश मोरे सह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव.